मी ज्यावेळेला हा व्यवसाय म्हणून सुरू करायचं ठरलं तर आम्ही 18 वर्ष गुजरातमध्ये राहत होतो. काही अडचणीच्या ह्याच्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये आम्ही आलो आणि त्याच्यानंतर इकडेच राहायचं असं झालं. त्यामुळे नोकरी करणं, कारण माझं वय त्यावेळेला 45 होतं. 45व्या वर्षी नवीन नोकरी शोधायला जाणं आणि त्या सगळ्याशी ॲडजस्ट होणं. बरं मुली पण त्यावेळेला एक 10वीला एक 12वीला. तर त्याच्याशी ॲडजस्ट होताना व्यवसाय करायचा तर कुठचा? तर आपल्याला नेहमी फूड इंडस्ट्री ही खूप जवळची वाटते, की सगळ्याला अजूनही असाच समज आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला भरपूर काही आता मी म्हणेन की फूड इंडस्ट्री वाटते तितकी सोपी नाही आहे. पण तेव्हा असं वाटलं की आपण ह्यात करू शकू. पण मग त्यावेळेला माझ्या क्षमता काय? माझ्या मर्यादा कुठे आहेत? माझी मास्टरी कशात आहे? हे लक्षात घेऊन उद्योगाची आपल्याला हे करायला लागते. तर तसंच खरंसं करायला लागलं, कारण रोज उठून मला 100 पुरणपोळ्या करून द्या म्हटलं तर माझ्यात तेवढी ताकद नव्हती. मग मी काय करू शकते? मग पॅक्ड फूड म्हटलं तर ते नाही. म्हणून मग ह्या रेडी टू कुक हा मधला प्रकार त्याच्यातला निघाला, की अगदी रेडी टू कुक, रेडी टू ईट नाही. रेडी टू कुक दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे इन्स्टंट नाही म्हणत मी. करेक्ट. इन्स्टंट म्हटलं तर तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला खायला मिळालं पाहिजे. बरोबर. हे रेडी टू कुक आहे. कुक करण्याकरता रेडी आहे. रेडी. कुक तुम्हालाच करायचं आहे. बरोबर. हा त्याच्यातला बेसिक फरक आहे. आणि मी आता अभिमानाने सांगते की महाराष्ट्रीयन पदार्थ या फॉर्मॅटमध्ये मी बरेच आणले. म्हणजे आज माझे जवळजवळ 75 प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यापैकी कांदे पोहे, प्रसाद शिरा, उपमा तर गिट्सचा आणि त्या कंपन्यांचा उपमा पण होता. पण माझ्याकडे तिखट सांजा पण आहे. तिखट शिरा आपण ज्याला म्हणतो तो पण आहे. त्याच्यानंतर गुळथाचं पिठलं, झुणका, हे सगळे पदार्थ ह्या फॉर्मॅटमध्ये आणणारी मी त्यावेळेला सुरुवात केली असं मला आता मला असं म्हणावंसं वाटतं.